शेतकरी मित्रांनो, केंद्र शासनाने सुरू केलेल्या ॲग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून आता शेतीचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे आणि त्यासाठी शेतकरी बांधवांना एक शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आयडी दिला जात आहे। सीएससी केंद्रावर जाऊन शेतकरी बांधव फार्मर आयडीसाठी नोंदणी करून घेत आहेत। नोंदणी झाल्यानंतर महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना फार्मर आयडी दिला जात आहे। आज रोजीपर्यंत एकूण 73 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली असून त्यापैकी 30 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळाला सुद्धा आहे। त्यांचा फार्मर आयडी हा अप्रूव्ह झालेला आहे। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर फार्मर आयडीसाठी नोंदणी केली असेल तर तुमची फार्मर आयडी अप्रूव्ह झाली आहे की नाही, तुम्हाला फार्मर आयडी मिळाला आहे की नाही, हे कसे चेक करावे याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच हे चेक करू शकता। त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी पोर्टलची लिंक दिली आहे ती लिंक तुमच्या मोबाईलवर ओपन करून तुम्हाला तुमचे स्टेटस चेक करावे लागेल। तर सर्व प्रोसेस पाहूयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकन नक्की दाबा। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये ही वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होईल। वेबसाईट ओपन झाल्यानंतर सर्वात वर दुसऱ्या क्रमांकावर तुम्हाला चेक एनरोलमेंट स्टेटस हा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची जी नोंदणी तुम्ही केलेली आहे ती चेक करण्याकरिता तुम्हाला 2 पर्याय दिसतील। त्यापैकी एनरोलमेंट आयडी आणि आधार नंबर या 2 पर्यायापैकी कोणताही एक क्रमांक टाकून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता। तर आपण आपला आधार क्रमांक टाकून या ठिकाणी स्टेटस चेक करूयात। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुमची नोंदणी केलेली असेल फार्मर आयडीसाठी तर आधार क्रमांक टाकून चेक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्हल स्टेटस तुमचं काय आहे ते दाखवेल। जसं की आपलं या ठिकाणी अप्रूव्ड दाखवत आहे, म्हणजेच फार्मर आयडी अप्रूव्ह झालेली आहे। दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी या ठिकाणी नोंदणी करण्यात आलेली होती। तर 24 फेब्रुवारी 2025 रोजी फार्मर आयडी अप्रूव्ह करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी एक सेंट्रल आयडी म्हणून तुम्हाला एक क्रमांक दिसेल, तोच तुमचा फार्मर आयडी असणार आहे। तर हा फार्मर आयडी तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे, तो कुठेतरी लिहून ठेवायचा आहे किंवा सेव्ह करून ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे तुमचा फार्मर आयडी अप्रूव्ह झाला आहे की नाही अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता। आणि शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारे तुमचं स्टेटस चेक करता येत नसेल तर काळजी करू नका। नोंदणी करताना तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिलेला होता त्यावर सुद्धा एक SMS पाठवून तुम्हाला सांगितले जात आहे की तुमचा फार्मर आयडी अप्रूव्ह झाला आहे की नाही। अशा प्रकारचे मेसेज शेतकरी बांधवांना फार्मर आयडी अप्रूव्ह झाल्यानंतर पाठविला जात आहे आणि त्यामध्ये फार्मर आयडी सुद्धा नमूद केला जात आहे। त्यामुळे तुम्हाला स्टेटस चेक करता येत नसेल तर काळजी करू नका। हा मेसेज तुम्हाला आला आहे का ते सुद्धा एकदा चेक करून घ्या। आता राहिला प्रश्न की हा फार्मर आयडी डाउनलोड कधी करता येईल। तर लक्षात असू द्या मित्रांनो, सध्या जो फार्मर लॉगिनचा पर्याय आहे तो सध्या बंद करण्यात आलेला आहे। जेव्हा कधी फार्मर लॉगिनचा पर्याय सुरू होईल तेव्हा तुम्हाला तुमचा अप्रूव्ह झालेला फार्मर आयडी कार्ड स्वरूपात डाउनलोड करता येणार आहे। तर आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल। काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।